आणि तोपर्यंत आपल्याला संघर्ष अजून तीव्र करावा लागणार आहे। हा संघर्ष आपल्याला घराघरामध्ये घेऊन जावं लागणार आहे। येणाऱ्या काळामध्ये अरविंदजी तर सुटणार आहे। जेल के लादे टूटेंगे, जेल के ताले टूटेंगे, अरविंद केजरीवाल बाहेर येणार, हा संघर्ष सुरू राहणार हे आम्ही ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो। परंतु जेवढी जबाबदारी अरविंदजींची आहे तेवढीच जबाबदारी किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे। हा लढा आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कसा करता येईल त्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी झटायचं आहे। माझी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की इथून गेल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीपर्यंत त्याही पुढे, कारण आपला संघर्ष मित्रांनो सत्तेसाठी नाही, ते मी पुन्हा सांगतो, आपला संघर्ष सत्तेसाठी नाही, आपला संघर्ष जनकल्याणासाठी आहे।